नमस्कार. लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खेळताना अचानक तोल गेला आणि पाणी साठवलेल्या खड्ड्यात 2 निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेला. आई वडिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश. संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर आरोप. लातूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून एका पाण्याच्या खड्ड्यात पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं अख्ख्या लातूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही चिमुकल्यांच्या कुटुंबियांनी लेकरांना पाहताच एकच आक्रोश केला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. दरम्यान संबंधित खड्डा हा परिसरातील रस्त्यालगतच असल्यामुळे नागरिकांसाठी तो धोकादायक ठरत होता. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी लातूर शहर महानगरपालिकेकडे रीतसर तक्रारी करून खड्ड्याभोवती सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र महानगरपालिकेकडून कोणतेही ठोस दखल घेण्यात आले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान लातूर शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आणि वेळकाढूपणामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिव्या नवनाथ उबाळे वय 6 वर्षे, कार्तिक भरत कांबळे वय 7 वर्षे हे दोघे त्या पाण्याच्या साठवण खड्ड्यात पडले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केलं. या घटनेनंतर बोधेनगर परिसरात शोककळा पसरली. संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महानगरपालिकेने वेळीच त्या तक्रारींची दखल घेतली असती तर या निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेबद्दल संपूर्ण लातूर शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.